श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 13वा. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायाध्यायी वाढले. द्वादशाध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रति कपटयुक्तीने फसवू पाहती परी झाले व्यर्थची. खिन्न झाला चोडप्पा म्हणे श्रींची पूर्ण कृपा मजहुनी तया बाळप्पा प्रिय असे झाला. वर्तले असे वर्तमान बाळप्पा एकनिष्ठा धरून स्वामी सेवा रात्रंदिन अत्यानंदी करीत असे. स्वयंपाकादिक करावयासी लज्जा वाटत असे त्यासी ते एक समयासी काय बोलती समर्थ निर्जल्लासी सानिध्य गुरु ऐसे जाणे निरंतरू ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा म्हणी समजला. अनेक उपाय करून शुद्ध केले बाळप्पाचे मन. स्वामी विने दैवत अन्य नसेची थोर या जगी. सेवेकऱ्यान माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे तिने सेवेकऱ्यास नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकारे बोलून करी सर्वांचा अपमान परी बाळप्पा परिपूर्ण विश्वास होता तियेचा. परी कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामींचे बाळप्पा ते उठवले. श्री ते धरून या करी घेऊन गेले बाहेरी. पाहुणे ऐशी परी बाई अंतरी कोपली म्हणे याने येऊन स्वामी केले आपणा अधीन माझे गेले श्रेष्ठपण अपमान झाला. तैपासूनही बाळप्पासी त्रास देत अहर्निशी घराने सांगता समर्थांची बाई ते शब्द ताडिती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमदा ज्याचे घरी येत तो चोडप्पा विख्यात स्वामी भक्त झाला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत तयासी द्रवशा बहुत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येत राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तिले. कोण्या भक्ती समर्थांशी अर्पिले होते चंद्रहारासी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीची मनात विचार येतात त्वरित सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तो आहे चोडप्पा जवळी ऐसे एकता त्या काळी जमादार पाठवला. गंगूलाल जमादार चोडप्पा जवळी तिये सत्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार राणी साहेब मागती. चोडप्पा बोले तयांसी हार नाही आम्हापासी बाळप्पा ठेवतो तयासी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे एकूणी उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पा जवळी येऊनी सत्वर हार मागू लागेला. बाळप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार परी चोडप्पाची त्यावर सत्ता असे सर्वसे. ऐसे एकूणी बोलणे जमादार पुसे चोडप्पा काढणे जबाब दिला चोडप्पाने बाळप्पा देती तरी घेईजे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतून नृपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोडप्पाची एकूणी कृती राग आला राणी प्रति. सुंदराबाईने ही गोष्टी तया विरुद्ध सांगितल्या. कारभार चोडप्पाचे करी जो होता आजवरी तो काढूनही तयासी दुरी करावी राणी म्हणत असे. पहिलेची होती बाईच्या मनी सहाय्य झाला आता राणी सुंदराबाईच्या गगनी हर्ष तेव्हा न समावे. चोडप्पाने आजवरी केली समर्थांची चाकरी धनप्राप्ती तया भारी समर्थ कृपेने होत असे. असो एके अवसरी काय झाला नवलपरी बैसली समर्थांची स्वारी भक्तमंडळी वेष्टीत. एक वस्त्र तया वेळी पडले होते श्रीजवळी तयाची करुणिया झोडी समर्थे करी घेतली. अल्लक शब्द उच्चारला म्हणती भिक्षा द्या आम्हाला. तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. झोडी घेतली समर्थे काय उणे असे तेथे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी 2 रुपये टाकती आणून न लागता एक क्षण शंभरावरी गणती झाली. झोडी चोडप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन चोडप्पा तुझे फिटले ऋण स्वस्त आता बसावे. पाहून या द्रवासी आनंद झाला तयासी परीन आले माणसी श्रीचरण अंतरले. तयासी झाले मास 2 पुढे काय झाले वर्तमान राणीच्या आज्ञेने शिपाई 2 स्वामीजवळ पातले. त्यांनीच उठविन चोडप्पासी आपण बैसले स्वामीपाशी. चोडप्पाच्या मानसी दुःख फार झाले. स्वामी पुढे वस्तू येती त्या शिपाई उचलती चोडप्पा ती काही न देती ने तरी घेती हिरवुनी. चोडप्पासी दूर केले बाईंची बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करताती. कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागावणे दृष्टोत्तरी ताडण करती बहुसाड. ते एकोणी बाळप्पासी दुःख झाले माणसी सोडून स्वामी चरणांशी म्हणती जावे येथोनी. ऐसा केला विचार झाली असता रात्र बाळप्पा गेले विराडावर खिन्न झाले मानसी. आज्ञा समर्थांची घेऊनी म्हणती जावे येथोनी. याकरता दुसरे दिनी समर्थाजवळी पातले. आपली आज्ञा घ्यावयासी बाळप्पा येतो त्या समयासी अंतर्ज्ञानी समर्थांचे तत्काळ विदित झाले. तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ बाळप्पा दर्शनास येत त्यांचे आसन दाखवावे. बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकरांनी. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना. कुठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून त्या रात्री तोच स्वप्न बाळप्पाने देखिले.
श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर, तेथे जाऊनी सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ त्या मंत्राचा जप करीत, एक वेळ दर्शना येत हिशोब ठेवीत जपाचा, काढून दिले बाळप्पाचे. आनंद झाला बाईसे, गर्वभरे ती कोणासी मानी नाशी झाली. सुंदराबाईसी करावे दूर, समर्थांचा झाला विचार, त्याप्रमाणे चमत्कार करून या दावती. जे कोणी दर्शना येत त्यांची बाई द्रव्य मागत, धनधान्य साठवित, अशा प्रकारे करुणी बाईंची कृत्य दरबारी विदित केली थोर थोरी. बाईंनी राहावे दूरी श्रीचरणापासून, परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती, या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी, त्यांची हुकूम झाला सत्वरी बाईसी दूर करावे. परी राणीस भिवूनी तैसे न केले, तयांनी समर्थ दर्शनासे एके दिनी कारभारी पातले. तयांची बोलती समर्थ, कैसा करती कारभार ऐसे एकूण या उत्तर बर्वे म्हणी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठवले फौजदारासी, कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर. आज्ञेप्रमाणे सत्वर बाईसी बांधी फौजदार, बाई करी शोक फार घेत उर बळवुनी. फौजदाराशी समर्थ काही एक न बोलत, कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईचा. स्वामीची या सेवेकरता सरकारातून तत्वता पंचनेमुनी व्यवस्था केली असे नृपराये. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळप्पासी, म्हणती देऊ आम्हासी पगार सरकारातून. बाळप्पा बोलले तयांसी, द्रवशा नाही आम्हासी, आम्ही निर्लोभ माणसी स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण, एका भक्तास सांगून करविले श्रीनी उद्यापन, हिशोब जपाचा घेतला. बाळप्पांनी चाकरी एक तप सरासरी केली, उत्तम प्रकारे समर्था ते प्रिय झाले. अक्कलकोट नगरात अद्यापी बाळप्पा राहत, श्रीपादुकांची पूजा करीत निराहार राहुनी. जे जे झाले स्वामी भक्त, त्यात बाळप्पा श्रेष्ठ, तयावरी श्री समर्थ करीत होत प्रेम बहु. असे बाळप्पाचे चरित्र वर्णिले, असे संकलित स्वामी चरित्र सारामृत चरित्रसार घेतले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरुचरणी आसक्ती, तेने येत मोक्ष हाती, अन्य साधने व्यर्थची. दृढ निश्चयाचे उदाहरण हे चरित्र असे पूर्ण श्रोती होऊन सावधान श्रवणी आदर धरावा. उगीच करती दांभिक भक्ती, त्यावरी स्वामी कृपा न करीती. सद्भावे जे नमस्कारती, त्यावर होती कृपाळू. पुढले अध्यायी सुंदर कथा, एका श्रोते देऊनी चित्ता, जेने निवार सर्व व्यथा, पापराशी दग्ध होती. अक्कलकोट निवासिया जय जयाजी. स्वामीराया रात्रंदिन तुझ्या पाया, विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा संवत सदा भक्त परिसुत त्रयोदशोध्याय. गोड हा श्री स्वामी चरणपर्णमस्तु. श्रीमस्तु शुभम भवतु.